हे पितरांनो तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुळदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्व श्री इष्टदेवताय नमो नमः. शिवशरणात मित्रांनो, मी कडप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, आपल्या सनातन हिंदू धर्मातील सणवार व्रत कलेच्या साखळीमध्ये आज मी आपणास ऋषी पंचमी व्रता संबंधी महत्वाची माहिती व पूजाविधी सांगणार आहे. तेव्हा आपणा सर्वांना माझी नम्र विनंती की माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आणि ऐकावा. मित्रांनो, शालिवान शके 1947 विश्वासू नाम सहसा दक्षिणायन शरद ऋतू भाद्रपद मास शुक्ल पक्ष ऋषी पंचमी व्रत पूजा विधी गुरुवार दिनांक 28 ऑगस्ट 2025 रोजी आहे. मित्रांनो, भाद्रपद शुक्ल पंचमी येत्या गुरुवार दिनांक 28 ऑगस्ट 2025 रोजी आहे. या पंचमीला ऋषी पंचमी असे म्हणतात. आपल्या हिंदू धर्मात आश्वच्यामध्ये स्त्रीच्या मासिक पाळीला रजोदश म्हटले आहे. 3 दिवस रजोदश पाळला जातो आणि चौथ्या दिवशी बाह्य शुद्धीकरणासाठी डोक्यावर स्नान केले जाते. तोपर्यंत मात्र या दरम्यान अशा स्त्रियांनी अशौचाचे नियम पाळावे. मग ती स्त्री विवाहित असो, अविवाहित असो वा विधवा असो, धार्मिक वस्तू व्यक्तीपासून दूर राहावे. देवघर व यातील देवता यांना स्पर्श करू नये. दरम्यान देवघर पूर्णपणे झाकून टाकावे. सकाळ संध्याकाळ मात्र देवघराबाहेर तेला तुपाचा दिवा अवश्य लावावा. मंदिर, तीर्थक्षेत्र, प्रार्थनास्थळे अशा धार्मिक स्थळांना भेटी देऊ नये. तसेच कोणत्याही धार्मिक कार्यात प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या भाग घेऊ नये. शक्यतो इतर कोणालाही स्पर्श करू नये. आपले स्वतंत्र बस्तान करावे. या अशा नियमांचे पालन पूर्वीच्या काळात तंतोतंत स्त्री वर्गाकडूनच जास्त करून केले जायचे. मात्र आजच्या शहरी भागात या धावपळीच्या जीवनात स्पर्धात्मक युगात स्त्री पुरुष संघर्षात या नियमांचे पालन दिवसेंदिवस मागे पडत चालले आहे. वेळेअभावी वा जाणून बुजून अशा नियमांचा विसर पडत चालला आहे. परिणामांचा विचार करणे लोकांनी आता सोडून दिले आहे. आपल्या ऐहिक सुखासाठी, आपल्या अमर्याद व अनावश्यक गरजा भागवण्यासाठी कोणत्याही मार्गाने अर्थार्जन करणे हाच आपल्या जीवनाचा उद्देश ठरवला आहे. स्वधर्माचरण लोक विसरत आहेत. कुलाचार, कुळधर्म, परंपरा यांचा नव्याने पायंडा पडत चालला आहे. लोक परधर्म, परपंथ, परमार्गाचा, परगुरूंचा अवलंब करत आहेत. त्यानुसार आपली जीवन प्रणाली बनवत चालले आहेत. एकाच घरात, कुटुंबात, गोत्रात आपणाला वेगवेगळे धर्माचरण दिसून येत आहे. स्वधर्माचरण बुडत चालल्याचे दिसून येत आहे. परिणामी दोषांचे प्रमाण प्रमाण वाढत आहे. अशांचा प्रवास सुखातून दुःखाकडे होत चालला आहे. यांच्या जीवनात नव्याने दुःख राजरोसपणे निर्माण होत आहे. यावर उपाय एकच आहे: स्वधर्माचरण. आपला कुळाचा कुळधर्म, आपला धार्मिक प्रवास पितर, श्री गणेश, स्त्री पुरुष, कुळदेवता, देहधारी, दीक्षागुरु व इष्टदेवता यातूनच व्हावा अशी आग्रहाची विनंती आहे. मित्रांनो, आपल्या घरातील स्त्रीकडून मासिक पाळी दरम्यान ज्ञात अज्ञातपणे स्पर्श अस्पर्शाने झालेल्या पापांचे क्षालन होण्यासाठीच या ऋषीपंचमी व्रताची रचना ईश्वर प्रणीत आपल्या ऋषीमुनींकडून केल्या गेली आहे, असे भविष्य पुराण ग्रंथात स्पष्ट केले आहे. आपल्या हिंदू धर्मात सप्त ऋषींचे स्थान मानले आहे. यात कश्यप ऋषी, अत्रि ऋषी, भरद्वाज ऋषी, विश्वामित्र ऋषी, गौतम ऋषी, जमदग्नी ऋषी, वशिष्ठ ऋषी यांचा समावेश आहे. यांचे पाद्यपूजन आजच्या दिवशी करावे असा धर्मसंकेत आहे. यांच्यासोबत वशिष्ठ ऋषी पत्नी अरुंधती देखील असावी. पाद्यपूजनाची वेळ साधारण सकाळी 11 ते 2 वाजेपर्यंत असावी. यांचा योग्य तो मान सन्मान करावा. यात वस्त्र, उपवस्त्र, दूध, फळे, दक्षिणा अवश्य असावी. हळद, चंदन, अक्षत व ताजी स्वच्छ सुंदर फुले असावीत. वस्त्र म्हणून पिवळ्या रंगाचे सोहळे उपरण्यास असावे. पूजन मात्र संकल्प सोडूनच करावे. सकाळच्या दिवबजेत या विशेष पूजेचा संकल्प सोडावा. एक भुक्त राहावे. रात्री सूर्यास्तानंतर उपवास सोडावा. स्त्री पुरुष दोघांनी या व्रताचे आचरण करावे. मासिक पाळी कायमची बंद झाल्यानंतर या व्रताचे पंडितामार्फत विधिवत उद्यापन अवश्य करावे. स्नानाच्या पाण्यात शुद्ध गंगाजल व पंचगव्य टाकावे. जमिनीतून उगवलेले अन्नपदार्थ, पालेभाज्या, फळे आज वर्ज्य करावे. भगर आमटी खाण्यास हरकत नाही. किमान 7 वर्षे सलग या व्रताचे आचरण करावे आणि 8व्या वर्षी उद्यापन आपण उभयंता करू शकता. व्रताचरण करणे जमत नसेल
तर या सप्त ऋषींच्या पूजेत त्यांच्या सोन्याच्या प्रतिमा बनवण्यास सांगितले आहे. उद्यापना दिवशी प्रत्यक्षात 7 ब्राह्मण देवता व एक ब्राह्मण पत्नी भोजनासाठी बोलावणे गरजेचे आहे. त्यांचा योग्य तो मान सन्मान करणे अत्यावश्यक आहे. यानंतर ऋषीमुनींच्या सुवर्ण प्रतिमा स्वच्छ वाहत्या जलप्रवाहात विसर्जन करण्यास सांगितले. माझ्या मते हा खर्चिक उपाय आहे. याचे अवलंब सामान्य जणांनी करू नये. ऋषींच्या प्रतिमांची पूजा करण्यास सांगितले आहे. पण अशी पूजा फारच कमी फळ देणारी ठरणार आहे. शिवाय वरील पूजेचे सामान अन्न, वस्त्र, उपवस्त्र, दक्षिणा इत्यादी आपण कोणाला देणार हाही प्रश्न आहे. याला पर्याय म्हणून 7 गोमाता ब्राह्मण देवतेस दान करण्यास सांगितल्या आहेत. हाही खर्चिक उपाय आहे असे मला वाटते. याचे अवलंब सामान्यजणांनी मात्र करू नये. आपल्या जीवनात एक चांगली सुदृढ गोमाता देखील दान करणे आपल्या सुखासाठी दान करणे जीवावर येते. तेथे 7 गोमाता दान करणे एकदम अशक्य आहे. तेव्हा या व्रताची पूजाविधी अगदी सहज सोप्या मार्गाने आपणास आता सांगत आहे. कारण आता आपल्या उतार वय आहे. या व्रताचे उद्यापन करणे जमले तर उत्तमच, अन्यथा दरवर्षी उद्यापनाप्रमाणेच पूजा करावी असे माझे स्पष्ट म्हणणे आहे. प्रथम सकाळच्या देवपूजेत या विशेष पूजेचा संकल्प सोडावा. यासाठी आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पळी पाणी घ्या. हर ओम शिवा शिवा शंभोराज्ञा प्रवर्त महानसिद्ध ब्रह्मानंदिती पारादेश्वत वराह कल्पिक वैवस्वत मन्वंतरे कलियुगी प्रथम पादे जम्बूद्वीपे भारतवर्ष भारतखंडे मेरू दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देश व्यावहारिक चांद्रमान शालिवान शके 1947 प्रभादी षष्टी सहस्राणामध्ये विश्वासू नाम संसर्ग दक्षिण आईने शरद ऋतू भाद्रपद मासे शुक्ल पक्ष गुरुवार वासरे चित्रा नक्षत्रे सकाळी 8 वाजून 44 मिनिटांपर्यंत नंतर स्वाती नक्षत्र शुक्ल योग बालव करणे पंचमी शुभ तिथो वीरमणु गोत्रात उत्पन्न मिकडप्पा मम आत्मना पुराणोक्त फल प्राप्त्यर्थ अद्य शुभदिनी मया ध्यानतो व रजस्वला अवस्थायां कृत संपर्क जनित दोष परिहारार्थे अरुंधती सहित कश्यपादी सप्तर्षि पूजन अहम करिष्ये. अथ पूजा सांगता सिद्धार्थ अरुंधती सहित कश्यपादी सप्तर्षि वेगवेगळ्या प्रदानम करिष्ये. आता आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर संकल्पाची पाणी समोरच्या तामनात सोडून द्या आणि आपली नित्य देवपूजा आटोपून यानंतर दुपारच्या जेवणाची तयारी करावी मित्रांनो. त्याआधी दुपारच्या वेळेत 7 ब्राह्मण देवता व त्यांच्यापैकीच एक सवासना आपल्या घरी बोलवावी. त्यांचा योग्य तो मान सन्मान करा. प्रथम त्यांचे पाद्यपूजन करावे. त्यांना वस्त्र उपवस्त्र दान करावे. वर दक्षिणा द्यावी. स्त्री पुरुषांना दोघांकडून स्त्री मासिक पाळी दरम्यान ज्ञात अज्ञातपणे स्पर्श अस्पर्शाने झालेल्या पापांना क्षमा करा. ऋषीमुनींनो अशी प्रार्थना करावी. आमची ही अल्पसेवा गोड मानून घ्या अशी त्यांना विनंती करावी. सर्वांचे चरण स्पर्श करावा. त्यांचा आशीर्वाद घ्यावा. ब्राह्मण देवतांच्या परवानगीनुसार त्यांना दूध फळे द्यावीत किंवा सुग्रास भोजन द्यावे. सर्वांना खुश करून टाकावे. यानंतर आपण केव्हाही उपवास सोडू शकता. केवळ एक वेळेस आपण जेवण घेणार आहात एवढे लक्षात असू द्या. या पद्धतीने दरवर्षी ऋषी पंचमी व्रताचे आचरण करावे आणि मासिक पाळीच्या अशौचातील पापकर्मातून मुक्त होत जावे. कारण कारण आपणच असतो आपल्या जीवनाचे शिल्पकार. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा ऋषी पंचमी व्रता संबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे. आपण जर माझ्या मतात सहमत असाल तर कृपया माझ्या धर्मकरम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब मित्र परिवारासह शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समधून आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम शिवशंभो महादेव.